कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत मटकीची उसळ। तुम्ही बघू शकता किती छान मटकीची उसळ आपली बनवून तयार झालेली आहे। चला तर मग याची रेसिपी पाहूया। मटकी उसळ बनवण्यासाठी मी एक कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर तेलावरती भाजून घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे, 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। जिरे, मोहरी, हिंग छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया आणि टोमॅटोला थोडा वेळ तेलावरती परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो आपला तेलावरती छान परतलेला आहे। आता यामध्ये घालूया मिक्सरला दळून घेतलेलं वाटण। आणि वाटणाला देखील तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। वाटण देखील आपलं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे। आता यामध्ये घालूया सुखे मसाले। एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे, छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। मी येथे रोजच्या वापरातील गरम मसाला वापरलेला आहे। आता ह्या मसाल्यांना देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। मसाले आपले छान तेल सुटेपर्यंत परतलेले आहे। आता यामध्ये घालूया चवीनुसार 1 छोटा चमचा मीठ। मिठाला देखील मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मोठी वाटी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकीला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता ही मटकी ह्या मसाल्यांमध्ये घालायची आहे। मटकीला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि तेल सुटेपर्यंत मटकीला देखील तेलावरती परतवून घ्यायची आहे। मटकी आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायची आहे। जेवढी मटकी आपली तेलावरती चांगली परतली जाईल तेवढी आपली मटकीच्या उसळची टेस्ट वाढेल। तुम्ही बघू शकता मटकी आपली छान तेल सुटेपर्यंत परतलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे 2 ग्लास गरम पाणी। गरम पाण्याचा वापर केल्याने मटकी आपली लवकर शिजते। मटकीच्या उसळीला तरी देखील छान येते आणि चव वाढण्यासही मदत होते। आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। मटकीच्या भाजीला उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा बारीक दळलेला कूट। शेंगदाण्याच्या कुटाला देखील भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम आचेवरती मटकीला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 8 मिनिटांनंतर बघू शकता मटकी आपली छान शिजलेली आहे। गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान चमचमीत आपली मटकीची उसळ बनवून तयार झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने। आता उसळीला एका डिशमध्ये सर्व करूया। अशा प्रकारे उसळ बनवली की ती खूप चविष्ट बनते आणि सर्वांना खूप आवडते। कट केलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे चमचमीत मटकीची उसळ। रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्यू।